नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 5 सप्टेंबर 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, भारताने अलीकडेच कोणत्या शेजारील देशासोबत कृषी आणि संबंधित क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार केला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, भूतान या देशासोबत भारताने कृषी आणि संबंधित क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार केलेला आहे. तर भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव श्री देवेश चतुर्वेदी यांनी भूतानच्या शाही सरकारच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयाचे सचिव श्री थिनले नामग्याल यांनी थिम्पू येथे कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. प्रश्न दुसरा, भारताने कोणत्या राज्यामध्ये सेमीकंडक्टरसाठी प्रमुख ओसॅट सुविधा सुरू केली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, गुजरात या राज्यामध्ये भारताने सेमीकंडक्टरसाठी ओसॅट सुविधा ही सुरू केलेली आहे. तर भारताने गुजरातमधील सानंद येथे पहिल्या पूर्णस्तरीय ओसॅट सुविधेचे उद्घाटन केलेले आहे. तर उद्घाटन केंद्रीय आयटी मंत्री श्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेश पटेल यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर ही कंपनी आहे सीजी सेमी. तर सुविधेचे स्वरूप आहे एंड टू एंड सेमीकंडक्टर म्हणजेच ओसॅट पायलट लाईन सुविधा. तर उद्देश आहे भारताच्या सेमीकंडक्टर रोडमॅपमध्ये एक मोठी झेप घेणे आणि तांत्रिक समप्रभुता साधणे. तर ओसॅटचा फुल फॉर्म आहे आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंबली अँड टेस्ट. तर गुजरात या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 मे 1960. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. तसेच राज्यसभा सीट आहेत 11, लोकसभा सीट आहेत 26, विधानसभा सीट आहेत 182. प्रश्न तिसरा, आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, वरीलपैकी दोन्ही म्हणजेच भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. तर 2025 ची ही 13वी आवृत्ती आहे. तर आयोजन हे भारत आणि श्रीलंका या दोन देशात करण्यात आलेले आहे. तसेच या स्पर्धेची सुरुवात 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान हा खेळ खेळला जाईल. तसेच या स्पर्धेचे बक्षीस रक्कम आहे 4.48 मिलियन अमेरिकन डॉलर. तर या स्पर्धेत एकूण संघ आहेत 8. कोणकोणते? भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तान या 8 देशाचे संघ या विश्वचषकामध्ये सामील आहेत. प्रश्न चौथा, लेखा नियंत्रक म्हणजेच कॅग म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, टीसीए कल्याणी यांची लेखा नियंत्रक कॅग म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर कॅगचा फुल फॉर्म आहे कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटंट्स. तसेच टीसीए कल्याणी या 29व्या कॅग बनल्या आहेत. तसेच त्यांची नियुक्ती 1 सप्टेंबर 2025 रोजी झाली. तर ते एस दुबे यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर त्या 1991 बॅचच्या भारतीय सिव्हिल अकाउंटंट सेवा आहेत. तसेच कॅग ही भारतातील भारतीय सरकारची मुख्य लेखा सल्लागार असते. तसेच त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि त्यांचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्ष हा आहे. प्रश्न पाचवा, बॅडमिंटन विश्वचषक 2026 चे आयोजन कोठे होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या प्यारा भारत देशामध्ये बॅडमिंटन विश्वचषक 2026 चे आयोजन होणार आहे. तर ही घोषणा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने पॅरिस येथे 1 सप्टेंबर 2025 रोजी केली. तसेच या स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट 2026 मध्ये आहे आणि 2026 ची आवृत्ती आहे 30वी. तर 29वी आवृत्ती पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झाली. तर 17 वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये करण्यात आलेले आहे. तर भारताचे दुसऱ्या वेळी BWF विश्वचषक आयोजन होणार आहे. तसेच 2009 मध्ये भारतात पहिल्यांदा
हैदराबाद या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती व दुसऱ्यांदा 2026 मध्ये भारतात नवी दिल्ली या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. प्रश्न 6. भारताने 2025 मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नवीन ग्रीन ऊर्जा पार्क सुरू केले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी ए आणि बी म्हणजेच सौर ऊर्जा व पवन ऊर्जेसाठी भारताने नवीन ग्रीन ऊर्जा पार्क हा सुरू केला आहे. तर हा पार्क गुजरात या ठिकाणी सुरू केला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खवडा या ठिकाणी हा पार्क सुरू केलेला आहे. तसेच ही क्षमता आहे 30 गिगावॅट व क्षेत्रफळ आहे 500 चौरस किलोमीटर. तर उद्देश आहे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मितीद्वारे भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे व तर हे विकसित करणारी कंपनी आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. प्रश्न 7. 1 सप्टेंबर 2025 रोजी कोणत्या देशात भूकंप होऊन 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हा झालेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी अफगाणिस्तान या देशामध्ये 1 सप्टेंबर 2025 रोजी भूकंप होऊन 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर हा भूकंप हा 6 रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसलेला आहे. तर अफगाणिस्तान या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे काबूल, चलन आहे अफगाणी, तसेच राष्ट्राध्यक्ष आहेत हिबतुल्लाह अखुंदजादा, तर पंतप्रधान आहेत हसन अखुंद. प्रश्न 8. नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्याअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड या राज्याअंतर्गत नंदादेवी कन्या योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे उत्तराखंड राज्यातील मुलींना आर्थिक मदत देणे आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांचे स्वावलंबी बनवणे हा या मागचा उद्देश आहे. तर इतर महत्त्वाच्या योजना पाहू. राज्यश्री योजना ही राजस्थान राज्याची आहे. कन्याश्री योजना ही पश्चिम बंगाल राज्याची आहे. तसेच भाग्यश्री योजना ही कर्नाटक राज्याची आहे व लाडली लक्ष्मी योजना ही मध्य प्रदेश राज्याची आहे. तसेच उत्तराखंड या राज्यामध्ये स्थापना झालेली आहे 9 नोव्हेंबर 2000. राजधानी आहे डेहराडून. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. तसेच राज्यसभा सीट आहेत 3, लोकसभा सीट आहेत 5, विधानसभा सीट आहेत 70. प्रश्न 9. मिस टीना इंटरनॅशनल 2025 विजेता कोण ठरली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए लोरेना रुईज ही मिस टीना इंटरनॅशनल 2025 विजेता ठरली आहे. तर या स्पर्धेचे आयोजन हे जयपूर राजस्थान या ठिकाणी करण्यात आले होते. तसेच स्पर्धेचे आयोजन ग्लॅम आनंद ग्रुपद्वारे करण्यात आले होते. तसेच 24 देशांच्या सौंदर्यवतींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तर या स्पर्धेची विजेता आहे लोरेना रुईज. प्रश्न 10. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एफडीआय गुंतवणुकीत कोणते राज्य हे भारतात प्रथम क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र राज्य हे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एफडीआय गुंतवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत सी.पी. राधाकृष्णन. तसेच राज्यसभा सीट आहेत 19, लोकसभा सीट आहेत 48, विधानसभा सीट आहेत 288.